वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होते। राहुल सोलापूरकरवरती आयपीसीच्या 153 अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी 3(1)R 3(1)S अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो आता आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल सोलापूरकरला शासकीय मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यासाठी आलेलो आहे। वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने त्याचा दवाखान्याचा खर्च पूर्णपणे करणार आहे। घरी जातोय आम्ही, पोलिसांना विनंती करतो तुमच्या सोबत घेऊन चला, त्याचा शासकीय मनोरुग्णालयाचा फॉर्म भरूया, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला रितसर मनोरुग्णालयामध्ये दाखल करणार आहोत। त्याच्याशिवाय इथून आम्ही हटणार नाही। पुलिसांकडून अडवलं जाते, सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हा वारंवार वंचित बहुजन आघाडी हे सत्तेत सहभागी असून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करतात। वंचित बहुजन आघाडीने सत्तेला कधीच लाथ मारलेली आहे। सत्तेसाठी आम्ही भीक मागणारी मंडळी नाही। राहुल सोलापूरकरला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाहीये। सगळे आमच्या सोबतचे आंदोलक आहेत, वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक आहेत, ते सगळेचे सगळे। राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल न करता पोलीस प्रशासन आंदोलकांना थांबवतंय। राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही। उलट आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना नोटीस द्यायचं काम पोलिसांनी केलंय। एक तरी कागद पोलिसांनी दाखवावा राहुल सोलापूरकरला दिलेला। राहुल सोलापूरकरला का मोठं सोडलं जातंय? राहुल सोलापूरकर हा भाजप सरकारचं जाऊया का? राहुल सोलापूरकर फडणवीसचं जाऊया का? अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका।